विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई, हमाल, लिपिक, ड्रायव्हर अशा वेगवेगळ्या पदांसाठी जी भरती आलेली आहे, सोबतच या ठिकाणी नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांच्या देखील पदभरती आलेली आहेत. शिपाई, हमाल, लिपिक, ड्रायव्हर अशा वेगवेगळ्या पदांसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये या पदांसाठी डिटेल्समध्ये न चुकता फॉर्म कसा भरायचा, संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि तुम्हाला देखील फॉर्म भरता येत नसेल आणि घरबसल्या फॉर्म भरून घ्यायचा असेल, तर खाली दिलेल्या नंबरवरती फक्त WhatsApp मेसेज करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा कॉल वगैरे करायचा नाही. आता फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, शिपाई, हमाल आणि फराश यांची एक लिंक वेगळी आहे. लिपिक आणि ड्रायव्हरची प्रत्येक पदाची वेगवेगळी लिंक आहे. आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जी मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवणार आहे, तो आहे या ठिकाणी शिपाई, हमाल आणि फराश यांची एकच लिंक आहे आणि एकच फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी लिंक भेटेल. लिंकवरती क्लिक करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे आणि टेलिग्राम ग्रुप जॉइन केल्याच्या नंतर फॉर्म भरण्याच्या सर्व लिंक भेटतील. आता या ठिकाणी मी शिपाई पदासाठी फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन केलेली आहे. लिंक ओपन केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन झालेला बघायला भेटेल. इथं रजिस्ट्रेशन या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. त्या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता पिऊन, हमाल आणि फराश या 3 पदांसाठी आपण अप्लाय करत आहोत. एकच फॉर्म भरायचा आहे आणि मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर याच्यापैकी एकच तुम्ही फॉर्म भरू शकता. क्लर्कला भरायचा असेल तर दुसरा या ठिकाणी दुसरा भरू शकता. परंतु शिपाई, हमाल, फराश याच्यासाठी एकाच ब्रांचमध्ये एकाच खंडपीठामध्ये फॉर्म भरू शकतात. आता समजा मला छत्रपती संभाजीनगरला सिलेक्ट भरायचं आहे, तर मी इथे छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट केले. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता हे श्री नाव आहे पुरुषांसाठी आणि एम-एस हे महिलांसाठी आहे. तर पुरुष आहे तर त्याच्यामुळे इथे श्री मी इथे करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं स्वतःचं पहिलं नाव इथं टाका कॅपिटल अक्षरांमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे तुमच्या या ठिकाणी वडिलांचं नाव इथे तुम्ही टाका. त्याच्यानंतर लास्ट नेम म्हणजे आडनाव इथे तुम्ही टाका. तुमचा संपूर्ण जो पत्ता आहे तो बरोबर या ठिकाणी तुम्ही इथे खाली टाकून घ्या. तो टाकल्याच्या नंतर खाली या. टाकल्याच्या नंतर येथे तुमचा जो जिल्हा आहे तो येथे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमचा जो पिन कोड असेल गावचा वगैरे तो सविस्तर येथे बरोबर येथे टाकून घ्या. त्याच्यानंतर हे इंडियन असेच सिलेक्ट ठेवा. त्याच्यानंतर इथं महाराष्ट्राचा डोमिसाईल तुम्ही आहेत का रहिवासी आहेत का इथे बरोबर येस करायचं आहे. त्याच्यानंतर ईमेल आयडी टाकताना चुकू नका. सर्व ईमेल आयडी वरती आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची चूक करू नका. ईमेल आयडी कशाप्रकारे टाकायचा आहे, तर तुमचं पूर्ण जे ईमेल आयडी ते टाकून घ्यायचं आहे. कुठपर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत टाकायचं आहे. टाकायचं नाही कारण आधीच इथे दिलेलं आहे. त्याच्या अगोदरची सर्व माहिती ईमेल आयडीची तुम्ही इथे टाका आणि पुढे gmail.com असे तुम्ही इथे टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर इथे बरोबर टाका. त्याच्यानंतर आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला नंबर टाकायचा आहे. कंपल्सरी नाही. जर द्यायचं असेल तर टाकू शकता, नसेल द्यायचं तर टाकू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर जेंडर महिला पुरुष येथे चुकू नका कारण एडिट फॉर्म होत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्याच्यामध्ये बरोबर येथे टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमचा धर्म कोणता आहे ते येथे सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट कॅटेगरी बघू शकता ओबीसी ऑदर का बॅकवर्ड क्लास हे ओबीसी साठी आहे. हे एसटीचं एससीचं बाकी कॅटेगरी सर्व खाली दिलेल्या आहेत. आता समजा या ठिकाणी मी सिलेक्ट केले. या ठिकाणी माझी कॅटेगरी आहे एसटी तर मी इथे एसटी सिलेक्ट केले. त्याच्यानंतर एसटी मध्ये सब कास्ट कोणती येते आता याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये वेगवेगळे सब कास्ट असतात, उप कॅटेगरी असतात ते इथं तुम्ही नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं जन्मतारीख टाका. इथं तुमच्या या ठिकाणी तारीख तुम्ही जन्माची तारीख सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं जोही महिना असेल तो महिना सिलेक्ट करा आणि वर्ष कोणतं जन्माचं साल आहे ते वर्ष येथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. हे सिलेक्ट केल्याच्या नंतर आता इथं हा बॉक्स इथं तुमची जन्मतारीख इथं कुठे टॅप करा. एकदा क्लिक करा इथं साईडला कुठं पण. इथं तुमचं वय बरोबर इथं बरोबर येऊन जाईल. त्याच्यानंतर हे जन्माचं ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे. जन्माचं ठिकाण कुठे असते तर आपल्याला माहितीच असते, नाहीतर मग तुमच्या 10वीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती देखील असते. आता इथं एक पॉईंट लक्षात घ्या. इथं जे विद्यार्थी मॅरिड आहेत, लग्न झालेले आहेत, त्यांनी कंपल्सरी लग्न मॅरिड इथं ऑप्शन चॉईस करा. ठीक आहे. तो चॉईस केल्याच्या नंतर तुम्हाला किती मुले आहेत इथे तुम्ही टाका. समजा एखाद्या व्यक्तीला समजा 2 मुले आहेत तर ते इथे टाकणार. आणि इथं महत्त्वाचा पॉईंट आहे. बघू शकता चिल्ड्रेन बोर्न 28 मार्च 2005. 2005 च्या नंतर तुम्हाला किती मुले आहेत? आता वरती या ठिकाणी हे सगळे साहजिक दोन्ही मुले या ठिकाणी 2005 च्या नंतर असतील तर इथे 2 आकडा टाकून द्या. ते टाकल्याच्या नंतर दोघांची इथे जन्मतारीख इथे बघू शकता. इथं कॅलेंडर चॉईस करून वर्ष सिलेक्ट करा, महिना सिलेक्ट करा आणि तारीख सिलेक्ट करा. दोघांच्या जन्मतारीख आहे ते टाका. अनमॅरिड असेल तर काही इथे प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे या ठिकाणी अपंग वगैरे असेल तर येस करा, अन्यथा नो करा. तिथे कंपल्सरी नो करा. आणि आता इथं सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे 7वीचं मार्कशीट नाही त्यांनी काय करायचं आता बघू शकता. आता समजा मी इथं मार्कशीट आहे असं केलं ना, बघू शकता इतर तुम्हाला या ठिकाणी 7वीची माहिती इथे टाका. तुमच्या शाळेचं नाव इथे टाका शॉर्टकटमध्ये कारण पूर्ण माहिती इथे दिसत नाही. त्याच्यानंतर 7वी कोणत्या वर्षी पास झाले ते इथे सिलेक्ट करा.
त्याच्यानंतर 7वी मध्ये तुम्हाला किती मार्क्स आहेत? आता 100 म्हणजे या ठिकाणी सगळे विषय मिळून मला या ठिकाणी 100 पैकी समजा 50 मार्क्स आहे, म्हणजे 400 4 विषय आहे समजा, 400 पैकी मला इथे 300 गुण आहेत, तर 300 इथे टाका आणि 400 इथे टाका. आता माझ्याकडे समजा 7वीचं या ठिकाणी निकाल नाही, तर मी इथं काय करणार? इथं नो करणार. ठीक आहे. मी नो केल्याच्या नंतर बरोबर बघू शकता इथं 50 लिहून आले, म्हणजे 100 पैकी मला 50 गुण आहेत आणि बघू शकता 50% आहे ते आपोआप त्यांच्याकडून लिहून येत असतं. ठीक आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला पासिंग इयर वगैरे टाका, तुमच्या शाळेचं नाव वगैरे टाका. ठीक आहे. 1 मिनिट. ठीक आहे. आता इथे माहिती मी टाकून घेतली. शाळेचं नाव इथं मुद्दाम या ठिकाणी चुकीचं टाकलंय. तुमच्या शाळेचं नाव इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर 7वी कोणत्या वर्षी पास झाले ते लिहा आणि ही माहिती ज्यांच्याकडे नाही ती आपोआप फिल होऊन येते. 50% आपोआप येतात. आता या ठिकाणी टाकल्याच्या नंतर इथं ॲड बटन, इथं बघू शकता ॲड बटन आहे. हे ॲड बटनावरती इथे क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर या ठिकाणी बघू शकता 7वी झाल्याच्या नंतर 8वी 9वीचं असेल तर ते सिलेक्ट करा आणि त्याची माहिती टाका. आता डायरेक्टली मी नाही तर या ठिकाणी टाकून घ्या. आता मी समजा एस-एस-सी 10वीची माहिती येते मी टाकणार. आता बघू शकता एस-एस-सी 10वीचं इथं सिलेक्ट केलं. 10वी टाकल्याच्या नंतर तुमचं बोर्ड आहे या ठिकाणी पुणे बोर्ड वगैरे वेगवेगळे बोर्ड आहे. कोल्हापूर बोर्ड, मुंबई बोर्ड जे असेल ते टाकून घ्या. त्याच्यानंतर 10वी या ठिकाणी 7वी झाल्याच्या नंतर समजा 2014ला 10वी पास झालो. त्याच्यानंतर इथं किती गुण आहेत ते टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व विषय मिळून येथे मार्क्स टाकायचे आहे. आता समजा मला या ठिकाणी जे टोटल होते म्हणजे मला या ठिकाणी 450 गुण आहेत. जे टोटल म्हणजे सर्व विषय मिळून 600 पैकी मला किती आहे? 450. हे बरोबर टाकले. बरोबर इथे टाकल्याच्या नंतर इथे टक्केवारी येऊन जाते आणि या ठिकाणी सेकंड आता जे या ठिकाणी 65च्या पुढे म्हणजे सॉरी हे 55च्या पुढे जेवढे आहेत ते या ठिकाणी फर्स्ट क्लासमध्ये इथे टाकून द्या. काही प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यानंतर आता त्याचप्रमाणे इथे बघू शकता 12वी एच-एस-सी तुम्ही इथे ॲड करू शकता. 12वी झाल्याच्या नंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएट जेवढे पण असेल तेवढे इथे तुम्ही टाकून घ्या सर्व माहिती. ती टाकल्याच्या नंतर इथं स्पेशल स्किल तुमच्याकडे एखादं स्पेशल स्किल असेल वगैरे ड्रायव्हिंग वगैरे, टायपिंग वगैरे, काही एखादा कोर्स वगैरे तुमच्याकडे तुम्हाला काही काम स्पेशल येत असेल तर ते इथे तुम्ही टाकू शकता. अन्यथा इथे नो करून द्या. त्याच्यानंतर इथं काय आहे मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येते की तर या ठिकाणी सर्व तुम्ही इथे क्लिक करून टाका. ठीक आहे. बघू शकता. अशा प्रकारे सर्व हे ऑप्शन इथे ते मी क्लिक केलेले आहेत. ठीक आहे. क्लिक केले. आता या ठिकाणी महत्त्वाचा पॉइंट मी इथे सांगून घेतो. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. सर्व ऑप्शन क्लिक करून घ्या. आता इथं तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला वगैरे आहात का? येस, नो वगैरे आणि त्याच्यानंतर एम्प्लॉयी वगैरे आहात का कुठे? हे येस, नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यावरती केस, पोलीस कंप्लेंट, फौजदारी गुन्हा वगैरे आहे का? हे करायचं आहे. येस, नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एम-पी-एस-सीने परीक्षांसाठी प्रतिबंधित केलेले आहे का? असा देखील येस, नो करायचा आहे. शक्यतो हे ऑप्शन सर्व नो ठेवायचे आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजेच या ठिकाणी जे तुमचं प्रमाणपत्र आहे कोणतं या ठिकाणी तर ते 2 प्रतिष्ठित व्यक्तींचे तुम्हाला इथे नाव टाकायचे तुमच्या गावातील. कोणाचे टाकू शकता. एखादा ओळखीचा व्यक्ती चांगला असेल, सर्व गावाला तुम्हाला ओळखतो किंवा गाव सगळे ओळखतात अशा व्यक्तीचं नाव इथे तुम्ही टाका. पोलीस पाटील, सरपंच, डॉक्टर, वकील, मुख्याध्यापक, शिक्षक असा प्रतिष्ठित एखादा व्यक्ती त्याचा इथं व्यवसाय टाका. 2 व्यक्तींचे टाकायचे. त्याच्यानंतर बघू शकता इथे दोन्ही व्यक्तींचे नाव टाकून घ्या. दोघांचा व्यवसाय इथे टाका. दोघांचा मोबाईल नंबर इथे टाका आणि दोघांचा पत्ता देखील टाका. तुमच्या गावातील व्यक्ती असणे गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर आता तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करून घ्यायची आहे. एक मुद्दा लक्षात घ्या. फोटोची आणि सहीची साईज ही 40 केबी पेक्षा जास्त नसावी. त्याच्यामध्ये आतमध्येच असावी. आता एवढी पूर्ण माहिती भरून झाल्याच्या नंतर नीट बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तरच तुम्हाला समजून येईल. आता इथं काहीही करू नका. काहीच करू नका. माहिती टाकून झाल्याच्या नंतर आता तुम्हाला पेमेंटचं पेज ओपन करायचं आहे. आता ठीक आहे. पेमेंटचं या ठिकाणी पेज ओपन करा. क्लिक हिअर ऑनलाईन पेमेंट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही आता इथं सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं खाली तुम्ही कोणत्या पदासाठी बघू शकता क्लर्क, पिऊन, हमाल फराश आपण याच्यासाठी करत आहोत किंवा ड्रायव्हरसाठी जो फॉर्म भरत आहे ते इथे ऑप्शन सिलेक्ट करा. ठीक आहे. ते ऑप्शन इथे मी सिलेक्ट करून घेतले. त्याच्यानंतर इथं तुम्हाला स्वतःचं पहिलं नाव टाकायचं आहे, वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि लास्ट नेम तिकडं टाकलं तेच इथं नाव टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाका, ईमेल आयडी टाका, जन्मतारीख इथे बरोबर टाकून घ्या आणि ॲड्रेसमध्ये व्यक्ती चुका करतात मुले. या ठिकाणी ॲड्रेस तुमचा अर्धा वरती टाकायचा आहे शॉर्टकटमध्ये आणि खाली अर्धा टाकायचा आहे. पूर्ण ॲड्रेस टाकत बसू नका इथे. ठीक आहे. शॉर्टकटमध्ये अर्धा-अर्धा या ओळीत पण पाहिजे आणि या ओळीत पण पाहिजे. त्याच्यामुळे अर्धा-अर्धा सांगतोय. दोन्हीकडे निम्मा-निम्मा ॲड्रेस टाका. त्याच्यानंतर इथं तुमचं पहिलं नाव इथं बरोबर टाका. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी येथे बरोबर टाका. ठीक आहे. ईमेल आयडी बरोबर टाकल्याच्या नंतर या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या बटनावरती क्लिक करा आणि हा कॅप्चा टाका. हा कॅप्चा बरोबर टाका. हा जो कॅप्चा इथं दिसत आहे हा इथे बरोबर टाकून घ्या आणि नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा.
नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला वेगवेगळे पेमेंटसाठी ऑप्शन भेटेल. परंतु स्कॅनरने तुम्ही चांगल्या प्रकारे आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही इथे स्कॅन करून पेमेंट करू शकता. त्यासाठी इथं यू-पी-आयचा ऑप्शन आहे. क्लिक हिअर या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. क्लिक करा आणि इथं क्यूआर कोड या नावाचं हे इथं ऑप्शन दिसेल. आता इथं क्यूआर कोड पेमेंट करण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे सांगून घेतो. हा DUO नंबर असतो. हा या ठिकाणी याचा फोटो काढून ठेवा किंवा हा नंबर लगेच लिहून टाका, कारण याच्यावरती सर्व तुमचं असणार आहे. ठीक आहे. हा या ठिकाणी एकदा लिहून घ्या. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पेमेंट करा. पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच पेमेंट केल्याची पावती रिसिप्ट या ठिकाणी डाउनलोड करण्याचा ऑप्शन भेटेल. त्याची प्रिंट काढा, डाउनलोड करून ठेवा. आता ते डाउनलोड केल्याच्या नंतर हा नंबर येथे कॉपी करून घ्या किंवा लिहून घ्या. त्याच्यानंतर आता पुन्हा इकडं आपल्या जो फॉर्म भरला आहे तुम्ही त्या साईटवरती या. फोटो सही वगैरे सर्व अपलोड करून झाल्याच्या नंतर ठीक आहे. तो आता हा जो नंबर असतो तर हा येथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे. तो डी याच्यामध्ये त्याची सुरुवात कशी आहे? DUO. आता याच्यामध्ये DU अगोदरच आहे. ओ पासून ओ टाका आणि पुढील माहिती ओ कॅपिटल टाका आणि पुढील माहिती येते बरोबर टाका आणि तुम्ही आज ज्या दिवशी पेमेंट केलं त्या दिवसाची पेमेंट तारीख इथे टाका. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा कॅप्चा शेवटला एकदा इथे बदलून घ्या. कॅप्चा बदलून झाल्याच्या नंतर हा इथं टाकून घ्या बरोबर. तो टाकल्याच्या नंतर ॲग्री या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. ॲग्री केल्याच्या नंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला हीच तुमची बरोबर जन्मतारीख आहे का? विचारेल असेल तर येस करा, ओके करा आणि तुम्हाला पुन्हा एक ऑप्शन दिसेल, की एकदा सबमिट केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकत नाही असा एक ऑप्शन दिसेल. ते तिथे बरोबर माहिती असेल तर तुम्ही तिथे ओके करा. तिथे ओके केल्याच्या नंतर तुम्हाला एक नंबर भेटेल PEN या नावाने PEN असे लिहिलेले राहील आणि पुढे जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर तिथे भेटेल. ठीक आहे. तो नंबर तुम्हाला भेटल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं आहे त्याचा फोटो काढून घ्या. त्याच्यानंतर इथं फाइंड युअर रजिस्ट्रेशन. आता तुम्हाला जर तो भेटला नसेल तर तुम्ही इथे जा. त्याच्यानंतर तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर, जन्मतारीख, कॅप्चा टाका आणि शो करा. तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे दिसून भेटेल. मग त्याच्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन या बटनावरती इथे तुम्ही जा आणि जो रजिस्ट्रेशन PEN नावाने जर रजिस्ट्रेशन नंबर भेटला आहे तो इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर इथे तुमचा ईमेल आयडी बरोबर टाका, जन्मतारीख बरोबर टाका, कॅप्चा टाका आणि जनरेट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर लगेच तुमचा फॉर्म डाउनलोड होईल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकतात.